युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज रात्री 9 वाजता जे काही लाईव्ह टेस्ट होत होती मित्रांनो, ती आज होणार नाही। त्या जागेवर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेवर आधारित काही 100 महत्त्वाचे प्रश्न टाकणार आहोत, जे की मित्रांनो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि मित्रांनो, आपली जी टेस्ट आहे मित्रांनो, उद्यापासून कंटिन्यू 9 वाजता चालू होईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवस ॲडजस्ट करा। आज हे जे काही टॉपिक टाकलेले ते टॉपिक आणि मागचे व्हिडिओ पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या रात्री 9 वाजल्यापासून कंटिन्यू जे आपले टेस्ट आहेत ते चालू होणार आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, 24 मार्च हा दिवस 24 मार्च लक्षात ठेवा मित्रांनो, 24 मार्च हा दिवस मित्रांनो टीबी दिन म्हणून साजरा केला जातो। टीबी म्हणजेच काय मित्रांनो, क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो। हा मुद्दा लक्षात ठेवा, 24 मार्च लक्षात ठेवा मित्रांनो, 24 मार्च। आता चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करा। भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। घटनेचा सरनामा कोणी तयार केला? तर घटनेचा सरनामा मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केला। यामध्ये कन्फ्यूज व्हाल मित्रांनो, घटनेचा सरनामा कोणी केला तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चुकून लिहू शकता, परंतु मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेला आहे। भारतीय राज्यघटनेची किल्ली आत्मा कशाला म्हणतात? तर उद्देशपत्रिका म्हणजेच मित्रांनो सरनामा, याला सुद्धा भारतीय राज्यघटनेची किल्ली किंवा आत्मा असे म्हणतात। भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे किती होती? तर भारतीय राज्यघटनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो 395 कलमे व 8 परिशिष्टे भारतीय राज्यघटनेमध्ये होती। सुरुवातीला, आता नाही, सुरुवातीला होती। भारतीय घटना समिती केव्हा स्वीकृत करण्यात आली? तर भारतीय घटना समिती केव्हा स्वीकृत करण्यात आली? तर मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली। आणि भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली। हे दोन्ही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत। भारतीय घटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी मित्रांनो 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागले। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 17 दिवस आहे। तर मित्रांनो, जर ऑप्शन आता पहा, ऑप्शननुसार याचं निवडावं लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ऑप्शनमध्ये या ठिकाणी कुठे 18 दिलेलं नाही, परंतु मित्रांनो या ठिकाणी जर असं असतं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, तर त्या ठिकाणी 18 दिवस लिहायचं। मित्रांनो, जर असं कंडिशन असेल 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, असे दोन्ही जर ऑप्शन जर असतील तर त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला 18 ऑप्शन निवडायचा आहे। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आणि 18 जर नसेल तर तुम्हाला 17 ऑप्शन निवडायचा आहे। पुढे पहा मित्रांनो, भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। भारतीय शासन पद्धती रिकाम जागा प्रकारची आहे? तर भारतीय शासन पद्धती संसदीय शासन पद्धती या स्वरूपाची आहे। भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सुचविली? तर भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम एम.एन. रॉय यांनी सुचविलेले आहे। म्हणजे मित्रांनो, भारताला राज्यघटना असावी असं सर्वप्रथम कोण म्हटलं? तर एम.एन. रॉय यांनी म्हटलेलं आहे। पुढे पहा मित्रांनो, भारतीय घटनेच्या 7व्या परिशिष्टात एकूण किती सूची आहेत? तर भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 सूची आहेत, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची। तर या सूची मित्रांनो आपण ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेल्या आहेत। कुठल्या मित्रांनो? ऑस्ट्रेलिया देशाकडून आपण सूची घेतलेल्या आहेत। तर मित्रांनो, हे जे काही सूची आहेत, आता संघसूची म्हणजे काय मित्रांनो, यावर केंद्र सरकार कायदे करतं। राज्यसूचीमध्ये मित्रांनो राज्य सरकार कायदा करतं। आणि समवर्ती सूचीमध्ये मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही कायदा करतं। परंतु मित्रांनो, राज्य सरकारचा कायदा आणि केंद्र सरकारचा कायदा यामध्ये तुलना जर केली तर समवर्ती सूचीमध्ये मित्रांनो केंद्र सरकारचा कायदा हा श्रेष्ठ मानला जातो। म्हणजेच मित्रांनो, राज्य सरकारचा कायदा केंद्र सरकार सुद्धा रद्द करू शकतं। हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। सध्या भारतीय घटनेची किती कलमे व किती परिशिष्ट आहेत? तर मित्रांनो, सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 446 कलमे आहेत, 446 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत। घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। तर घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते बी.एन. राव। बी.एन. राव हे भारतीय राज्यघटनेचे कायदेशीर सल्लागार होते। खूप IMP क्वेश्चन आहे मित्रांनो। भारतीय घटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा समावेश आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 22 मध्ये मित्रांनो एकूण 22 भाषेचा समावेश आहे। म्हणजे भारतीय राज्यघटनेत जे काय मित्रांनो 8वं परिशिष्ट आहे, म्हणजे भारतीय राज्यघटनेत जे काय मित्रांनो 8वं परिशिष्ट आहे, यामध्ये एकूण 22 भाषेचा समावेश आहे। आणि मित्रांनो, आपल्या मराठी भाषेला मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकारने मित्रांनो रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो समिती नेमलेली आहे। प्रश्न विचारला जाईल की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून कुठली समिती स्थापन करण्यात आली? तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून
मित्रांनो रंगनाथ पठारे ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कुठे आढळतो तर मार्गदर्शक तत्वामध्ये आढळतो. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आले तर आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेले आहेत. घटना दुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेतील घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आला तर दक्षिण आफ्रिका देशामधून घेण्यात आले. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर मित्रांनो 368 या कलमानुसार केली जाते आणि ही घटना दुरुस्ती कोणत्या देशाकडून घेतली दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे मित्रांनो केप टाऊन. घटना परिषदेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती. दिल्ली अध्यक्ष होते मित्रांनो सच्चिदानंद सिन्हा. या दोन गोष्टी तुम्हाला कन्फ्यूज केल्या जाऊ शकतात. त्या कुठल्या तर मित्रांनो पहा, घटना समितीची पहिली बैठक भरली होती मित्रांनो 9 डिसेंबर 1946 दिल्ली या ठिकाणी. तर मित्रांनो पहा, जे काय राष्ट्रीय काँग्रेस याची जी पहिली सभा कुठे भरली होती तर ती मुंबई या शहरामध्ये भरलेली आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत तर कलम 14 नुसार भारतातले जेवढे काही नागरिक आहेत सर्व कायद्यानुसार काय समान आहेत. म्हणजे कायद्यापुढे समान म्हणजे भेदभाव केला जाणार नाही. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणली जाते तर भारतीय राज्यघटनेप्रमाणे मित्रांनो 3 प्रकारे आणीबाणी अंमलात आणली जाते. एक म्हणजे मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणी 352 कलमानुसार, घटक राज्यातील आणीबाणी मित्रांनो 356 या कलमानुसार, तर आर्थिक आणीबाणी मित्रांनो 360 या कलमानुसार आणली जाते. आणि आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतीला आहे. कोणाला आहे मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणि आर्थिक आणीबाणी मित्रांनो जी काय ती आतापर्यंत भारतात एकही वेळेस लावण्यात आलेली नाही. भारतीय संविधानानुसार रिकाम जागा सार्वभौम आहे तर भारतीय संविधानानुसार मित्रांनो जनता सार्वभौम आहे. भारताच्या संविधान दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत तर कायदे मंडळाला म्हणजेच मित्रांनो संसदेला आहेत. आणि संसद ही कायदा करणारी सर्वोच्च संस्था आहे. संविधानिक घटना दुरुस्ती नव्हे कोणता मूलभूत हक्क संविधानातून वगळण्यात आले आहेत तर मित्रांनो स्वातंत्र्य जो काय मित्रांनो संपत्तीचा हक्क आहे तो आहे मित्रांनो मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो पहा, मूलभूत हक्कामध्ये पूर्वी स्वातंत्र्य जे काय मित्रांनो आपल्या संपत्तीचा आहे का तो मूलभूत हक्कामध्ये होता, परंतु मित्रांनो संपत्तीचा हक्क आता कायदेशीर हक्क राहिलेला आहे. म्हणजे मित्रांनो 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 31 त्या ठिकाणी हटविण्यात आलेला आहे. पुढे पहा मित्रांनो लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती सभासद संख्या असू शकते तर लोकसभेची मित्रांनो जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर मित्रांनो ती असते 552 असते. आणि लोकसभेमध्ये मित्रांनो सर्वात जास्त 82 सभासद कुठून निवडले जातात तर ते मित्रांनो उत्तर प्रदेशमधून निवडले जातात. आणि आपल्या महाराष्ट्रामधून 48 सभासद लोकसभेवर निवडले जातात. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती आहे तर राज्यसभेची सभासद संख्या जर विचारली तर मित्रांनो 250 आहे. म्हणजेच मित्रांनो लोकसभेची सभासद संख्या आहे मित्रांनो 552 आणि राज्यसभेची आहे मित्रांनो 250 सभासद संख्या आहे. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात तर राज्यसभेमध्ये मित्रांनो 238 सदस्य निवडून येतात. 238 सदस्य निवडून येतात. आणि जे काय 12 सदस्य आहे मित्रांनो ते कोणाचा ते निवडले जातात तर ते मित्रांनो राज्यसभेमध्ये जे 12 सभासद हे राष्ट्रपतीकडून निवडले जातात. पुढे पहा मित्रांनो, राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात. राज्यसभेच्या सभासदाची मुदत किती वर्षाची असते तर ती 6 वर्षाची असते. पुढे पहा मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पहिला ऑप्शन तुम्हाला 5 देतील तर राज्यसभेतील सभासदाची जी काय मुदत आहे ती 5 वर्षाची 6 वर्षाची असते. राज्यसभा मित्रांनो 6 वर्षाची आणि लोकसभेची मित्रांनो 5 वर्षाची असते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा मित्रांनो, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष मित्रांनो कोण असतो उपराष्ट्रपती असतो. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो मित्रांनो उपराष्ट्रपती असतो. तर आता सध्या कोण आहेत मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पुढे पहा मित्रांनो, राज्यसभा सभासदाचा कालावधी किती वर्षाचा असतो तर राज्यसभेचा सभासदाचा जो काही कालावधी ते म्हणजे राज्यसभा मित्रांनो स्थायी सभागृह आहे. म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी सभासद या ठिकाणी निवृत्त होत असतात. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे. कोणाला आहे मित्रांनो लोकसभेच्या सभापतीला आहे. पुढे पहा मित्रांनो, भारतात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते तर भारतात मित्रांनो संविधानाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते तर सभापतीकडे असते. लोकसभेचा जो काही सभापती असतो त्यांच्याकडे असते. मात्र प्रश्न जर असा विचारला भारताच्या संसदे म्हणजे मित्रांनो संसदेच्या संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो असा प्रश्न जर आला तर त्या ठिकाणी मित्रांनो राष्ट्रपती उत्तर येईल. लक्षात ठेवा प्रश्न कुठं फसविला जाऊ शकतो.
भारताची जी काही संसद आहे मित्रांनो, संसदेची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? राष्ट्रपतीला. परंतु मित्रांनो राष्ट्रपती जी काही बैठक बोलविणार आहे त्याचं अध्यक्षपद कोण भूषविणार आहेत मित्रांनो? लोकसभेचे सभापती भूषविणार आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि संयुक्त बैठकीचा जो काय मित्रांनो हे आपण ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतले. कोणाकडून मित्रांनो? ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेले आहे. आणि मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवली जाते. संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार विचारलं तर राष्ट्रपती, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषितं? तर लोकसभेचा सभापती. म्हणजे मित्रांनो ज्या ठिकाणी कन्सेप्ट परीक्षेवर बनू शकतात प्रश्न, या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. बाकीचे अदरवाईज मित्रांनो तुम्हाला म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलं जास्ती रिव्हिजन हवं त्याकरता फक्त वाचून दाखवून तुम्हाला समोर निघून जातो. म्हणजे तुमचा कमी वेळामध्ये जास्त अभ्याससुद्धा होईल. ज्या ठिकाणी समजून सांगायचं त्या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगणार आहे. एखादे विधेयक फेटाळण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा असतो? तर एखादे विधेयक धनविधेयक एखादे धनविधेयक फेटाळण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? तर मित्रांनो लोकसभेला एखादे धनविधेयक फेटाळण्याचा अधिकार कोण आहे? तर तो लोकसभेला आहे. आणि मित्रांनो धनविधेयक हे प्रथम लोकसभेतच मांडलं जातं. हा मुद्दा लक्षात ठेवा. खूप वेळेस प्रश्न विचारला आहे की धनविधेयक खालीलपैकी सर्वप्रथम कुठल्या सभागृहात मांडलं जातं? तर धनविधेयक मित्रांनो सर्वप्रथम लोकसभा या सभागृहातच मांडलं जातं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लोकसभा रिकाम जागा सभागृह आहे. तर लोकसभा मित्रांनो कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा मित्रांनो कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. लोकसभा दोन मुद्दे लक्षात ठेवा. लोकसभा ही प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे. तर राज्यसभा द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जातो. राज्यसभा रिकाम जागा सभागृह आहे. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. संसदेचे स्थायी कायमस्वरूपी सभागृह कुठले? तर ते राज्यसभा आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या सभागृहाने पंतप्रधान विरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागतो? तर मित्रांनो लोकसभेने जर पंतप्रधानाविषयी अविश्वास ठराव मंजूर केला तर मित्रांनो पंतप्रधानांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. कोणाचा मित्रांनो? पंतप्रधानांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. जर लोकसभेने त्यांच्याविषयी अविश्वास ठराव मंजूर केला तर पंतप्रधानांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. लोकसभेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर लोकसभेचा जो काही सभापती आहे मित्रांनो आपला राजीनामा उपसभापतीकडे देतो. कोणाकडे देतो मित्रांनो? उपसभापतीकडे. आणि उपसभापती देतो सभापतीकडे. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यामध्ये? तर मित्रांनो लोकसभेच्या सर्वाधिक जागा हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. कुठे मित्रांनो? लोकसभेच्या सर्वाधिक जागा ज्या आहेत मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत. किती आहेत मित्रांनो? 80 जागा. उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो 80 जागा आहेत. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा असून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत मित्रांनो? 48 जागा आहे. आणि राज्यसभेच्या महाराष्ट्रामध्ये 19 जागा आहेत. कधी कधी प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्रामधून लोकसभा व राज्यसभेवर किती सभासद निवडले जातात? त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला 48 आणि 19ची तुम्हाला बेरीज करावी लागेल. याचाच अर्थ 8 2 16, 8 1 16 आणि 1 17, 17 7, हातचा आला 1, 5 आणि 1 6 म्हणजे 67. प्रश्न जर असा आला तर महाराष्ट्रामधून राज्यसभेवर किती सभासद निवडले जातात? तर ते 19. महाराष्ट्रामधून लोकसभेवर किती सभासद निवडले जातात? तर 48. आणि प्रश्न जर असा आला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातून संसदेवर किती सभासद निवडले जातात? तर ते मित्रांनो 67 सभासद निवडले जातात. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त 80. प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की कुठल्या राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त जागा आहेत? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त जागा आहेत. प्रश्न असा जर आला तर लोकसभेच्या मतदारसंघाची विभागणी कशावर करण्यात आली? तर लोकसभेच्या मतदारसंघाची जी काही विभागणी ती लोकसंख्येच्या आधारावर करण्यात आलेली आहे. लोकसभा खालीलपैकी बरखास्त करू शकते? तर लोकसभा मित्रांनो लोकसभा कोण बरखास्त करू शकते? तर राष्ट्रपती हा लोकसभा बरखास्त करू शकतो. मात्र मित्रांनो तो मंत्रिमंडळाच्या व पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय करू शकत नाही. संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त असू नये? मोस्ट IMP क्वेश्चन आहे. तर संसदेच्या 2 अधिवेशनातील जे काही अंतर आहे मित्रांनो 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. याचाच अर्थ मित्रांनो संसदेच्या एका वर्षात 2 बैठका होणे खूप महत्त्वाचं आहे. अर्थ वित्त विधान विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर अर्थविधेयक सर्वप्रथम मित्रांनो लोकसभा या सभागृहातच मांडले जाते. अर्थविधेयक लोकसभेत मांडण्यासाठी खालीलपैकी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. प्रश्न असा विचारला जाईल की मित्रांनो कोणाच्या शिफारशीशिवाय धनविधेयक हे लोकसभेत मांडता येत नाही? तर राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय धनविधेयक हे लोकसभेत मांडता येत नाही. आणि प्रश्न असा जर आला तर कुठल्या विधेयकाला राष्ट्रपती नाकारू शकत नाही? म्हणजे एखादं विधेयक लोकसभेने आणि राज्यसभेने मंजूर जर केलं आणि ते जर राष्ट्रपती कडे गेलं तर राष्ट्रपती ते नाकारू शकत नाही. ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो धनविधेयक मित्रांनो राष्ट्रपती नाकारू शकत नाही. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
लोकलेखा समिती कोणत्या वतीने सरकारच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवते? तर लोकलेखा समिती मित्रांनो संसदेच्या वतीने भारताच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवत असते. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर महाराष्ट्रातून लोकसभेचे मित्रांनो 48 सदस्य निवडले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य निवडले जातात. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आता लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर लोकसभेचे पहिले सभापती मित्रांनो गवा मावळकर होते. खूप IMP क्वेश्चन आहे. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर गवा मावळकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. तर मित्रांनो लोकसभेचे सध्याचे सभापती कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर आन्सर व्यवस्थित जर दिलं तर बाकीचे जे का आपले विद्यार्थी मित्र कमेंट बॉक्समध्ये कमेंट चेक करतील त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे त्यांना सुद्धा याची माहिती होईल. त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं लोकसभा सभापती आणि पुढे मित्रांनो त्याचं नाव लिहायचं आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे. पुढे पहा मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदाराचे किमान वय किती वर्ष असावे लागते? तर लोकसभेच्या निवडणुकामध्ये मतदान करण्यासाठी जे काही सभासद आहेत त्यांचं मत 18 वर्षे असावे लागते. त्यांचं जे काही वय आहे ते 18 वर्षे असावे लागते. लोकसभा सदस्याचे किमान वय किती वर्षे असणे आवश्यक असते? तर लोकसभा सदस्याचे किमान वय हे 25 वर्षे असणे हे महत्त्वाचे असते. राज्यसभा सदस्याचे किमान वय किती वर्षे असावे लागते? तर 30 वर्षे राज्यसभा आणि लोकसभा 25 वर्षे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती एकदाच म्हणजे एकदम राजीनामा दिल्यास राष्ट्रपतीचे कार्य कोण करतो? तर पहा मित्रांनो, ज्यावेळेस राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ज्यावेळेस मित्रांनो मोस्ट IMP क्वेश्चन आहे, ज्यावेळेस मित्रांनो राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्हीच काही कारणास्तव त्यांचं पद रिक्त जर झालं असेल तर त्यावेळेस मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश असतात ते मित्रांनो राष्ट्रपतीचे काम पाहतात. संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतीला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची अट किती आहे? तर भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वयाची अट आहे मित्रांनो 35 वर्षे. किती? 35 वर्ष आहे. भारतात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? राष्ट्रपतीला आहे. भारताच्या राष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते? तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहामार्फत होत असते. संसद सदस्य व घटक राज्यातील विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य रिकाम या ठिकाणी पहा म्हणजे जे काय राष्ट्रपतीची काय निवड आहे मित्रांनो म्हणजे कोणामार्फत होते? तर संसद सदस्य व घटक राज्याच्या विधानसभेतील सर्व सदस्य. याचाच अर्थ मित्रांनो संसद सर्व सदस्य याचाच अर्थ मित्रांनो पहा राज्यसभा आणि लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभा व राज्याची विधान परिषद, राज्याची विधानसभा, राज्याची विधानसभा म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृह व राज्याच्या विधानसभा यांचा समावेश मित्रांनो राष्ट्रपतीच्या मतदारामध्ये होत असतो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मात्र मित्रांनो ते सदस्य निर्वाचित असले पाहिजे. जसे की पहा मित्रांनो राज्यसभेवर 12 सदस्य निवडले जातात मात्र ते करू शकत नाहीत कारण की ते निर्वाचित नाहीत, ते नियुक्त आहेत. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारला जाईल की राज्यसभेमध्ये राष्ट्रपती 12 सभासद नियुक्ती करतो तर ते सभासद राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात का? तर याचं उत्तर मित्रांनो नाही. राज्यसभेचे मध्ये जे काही 12 सभासद राष्ट्रपतीकडून निवडले जातात तर ते मित्रांनो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. निर्वाचित या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो निर्वाचित म्हणजे निवडून आलेले. काय मित्रांनो? निर्वाचित म्हणजे निवडून आलेले. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात. भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? तर भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सभासद करतात. कोण करतात मित्रांनो? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सभासद करतात. म्हणजेच काय मित्रांनो? खासदार. वित्त अर्थविधेयकाची नेमणूक कोण करतो? तर वित्त म्हणजे अर्थ आयोगाची जी काही नेमणूक आहे कोण करतो मित्रांनो? राष्ट्रपती करतो. कोण करतो मित्रांनो? राष्ट्रपती करत असतो. कलम 280 नुसार. खूप वेळेस विचार आहे कलम 280 कशी संबंधित आहे? तर कलम 280 मित्रांनो कशी संबंधित? तर वित्त आयोगाशी संबंधित आहे. राष्ट्रपती मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? म्हणजेच मित्रांनो राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा पंतप्रधान असतो. पहा मित्रांनो राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ म्हणजेच पहा मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये जेवढे काही निर्णय होतात ते निर्णय राष्ट्रपतीला कळविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो पंतप्रधानाला. याचाच अर्थ मित्रांनो मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांना जोडणारा दुवा
यांच्यामधील दुवा किंवा यांना जोडणारा दुवा म्हणून लोकसभेचा सभापती काम पाहत असतो. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते, तर केंद्रीय मंत्रिमंडळ मित्रांनो लोकसभेला जबाबदार असते. मित्रांनो वरचा प्रश्न परत एकदा पहा, राष्ट्रपती मंत्रिमंडळातील दुवा कोण असतो, तर पंतप्रधान असतो. म्हणजेच पहा मित्रांनो या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये जेवढे काय मंत्रिमंडळामध्ये कोण असतं मित्रांनो, मंत्री असतात. कोण असतात मित्रांनो, मंत्री असतात. आणि मित्रांनो त्यांचा अध्यक्ष कोण असतो, पंतप्रधान असतो. म्हणजेच मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये जेवढे काही निर्णय होतील हे मंत्रिमंडळामध्ये झालेले निर्णय पंतप्रधान हे राष्ट्रपतीला सांगतात. पंतप्रधान हे कोणाला सांगतात, निर्णय होतात मंत्रिमंडळामध्ये, निर्णय जो काय होतात ते पंतप्रधानापर्यंत येतात आणि पंतप्रधान ते राष्ट्रपतीला सांगत असतात. म्हणजेच मित्रांनो या दोघांना जोडण्याचं कार्य कोण करतो, मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांना जोडण्याचं कार्य कोण करतो, तर तो कोणतो करतो मित्रांनो, पंतप्रधान करतो. म्हणजे पंतप्रधान हा कंजक्शन म्हणून या ठिकाणी दुवा करतो. पुढे पहा मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते, तर केंद्रीय मंत्रिमंडळ मित्रांनो लोकसभेला जबाबदार असते. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर नियोजन आयोगाच्या जागी मित्रांनो आता नीती आयोग आलेले. तर नियोजन आयोग किंवा नीती आयोग, तर नीती आयोगाचे जे काय अध्यक्ष असतात ते कोण असतात मित्रांनो, पंतप्रधान असतात. प्रश्न असा जर आला की आता सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर मित्रांनो त्या ठिकाणी डोळे झाकून पंतप्रधान जे आहेत तेच नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लिहावं लागेल, नरेंद्र मोदी लिहावं लागेल. नीती आयोगाचे म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहेत मित्रांनो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतो, तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची काय नेमणूक आहे, राष्ट्रपती करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतो, तर तो करतो मित्रांनो राष्ट्रपती करतो. कोण करतो मित्रांनो, राष्ट्रपती करत असतो. पुढे पहा मित्रांनो, आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतो, तर तो राष्ट्रपती करत असतो. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय आहे मित्रांनो 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 65 वर्ष आहे. आणि भारताचं सर्वोच्च न्यायालय कुठे आहे मित्रांनो, दिल्ली या ठिकाणी. कुठे आहे मित्रांनो, दिल्ली या ठिकाणी. याची स्थापना जर विचारली तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे, तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्ती वय आहे मित्रांनो 62 वर्षे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे, तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी. भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो, तर भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो भारताचा महान्यायवादी. भारताचा महान्यायवादी हा मित्रांनो भारत सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार असतो, भारताचा महान्यायवादी. आणि भारताच्या महान्यायवादीची नेमणूक कोणाकडून केली जाते, ती केली जाते मित्रांनो राष्ट्रपतीकडून. सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहेत, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो एकूण 31 न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती 31 न्यायाधीश आहेत. आणि सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत, तर व्ही एन रमन्ना आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्या सरन्यायाधीश आहेत. आणि ते मित्रांनो 48वे सरन्यायाधीश आहेत. भारतीय संविधानात आणि मित्रांनो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की त्याचं उत्तर हवं आहे. भारतीय संविधानात अंतर्भूत मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची असते, तर भारतामध्ये मित्रांनो म्हणजे भारताचे जे काही संविधान आहे यामध्ये जे काही मित्रांनो मूलभूत हक्क दिलेले आहेत तर याचं संरक्षण कोण करतं, तर याचं संरक्षण भारताचे सर्वोच्च न्यायालय हे संरक्षण करत असतं. सध्या भारतात किती उच्च न्यायालय आहेत, तर सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. महाराष्ट्रात विधान परिषदे मित्रांनो खूप वेळेस विचारलेले दोन्ही सुद्धा प्रश्न महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात विधानसभेची सदस्य संख्या 288 आणि महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. विधानसभेत कमाल व किमान किती सभासद असतात, तर विधानसभेमध्ये कमाल 500 व किमान 60 सभासद असतात. विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, तर विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. विधानसभा सदस्यासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असते, तर ती 25 वर्ष असते. विधान परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो, तर विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. पुढे पहा मित्रांनो, विधान परिषदेतील आमदाराचा कालावधी किती वर्षाचा असतो, तर विधानसभेमधील विधान परिषद आणि विधानसभा वेगळं लक्षात ठेवा. विधान परिषदेतील आमदाराचा कालावधी मित्रांनो किती असतो,
6 वर्ष असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संसदेचे जे काही सभागृह आहेत त्यांच्या सदस्याला खासदार असे म्हणतात. आणि विधानसभेमध्ये जे काय मित्रांनो म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद हे मित्रांनो विधिमंडळाचे काय 2 सभागृह आहेत. तर यांचे जे काही सभासद त्यांना आमदार असे म्हणतात. पुढे पहा मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशन जे मित्रांनो नागपूर या ठिकाणी भरते. राज्यामध्ये धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर राज्यामध्ये धनविधेयक मित्रांनो प्रथम विधानसभेमध्ये मांडले जाते आणि केंद्रामध्ये सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जाते. पुढे पहा मित्रांनो, घटक राज्यातील कनिष्ठ सभागृह रिकाम जागा होय. तर घटक राज्यातील कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभा होय. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कुठले? विधान परिषद. म्हणजेच मित्रांनो केंद्रामध्ये ज्याप्रमाणे लोकसभेचा कारभार असतो त्याचप्रमाणे राज्यामध्ये विधानसभेचा असतो. केंद्रामध्ये ज्याप्रमाणे घटक राज्यसभा काम पाहते त्याचप्रमाणे मित्रांनो विधान परिषद या ठिकाणी काम पाहत असते. संविधान सभा बरखास्त कोण करतो? तर संविधान सभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संविधान सभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे राज्यपालाला. कोणाला मित्रांनो? राज्यपालाला आहे. राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर राज्यपालाची नेमणूक करतात मित्रांनो राष्ट्रपती. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात संबंधित राज्याचे राज्यपाल. राज्यपाल या पदासाठी वय किती वर्ष असावे लागते? तर राज्यपाल पदासाठी वयाची अट 35 वर्षाची आहे. महाराष्ट्रातील राज्य मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कुलपती कोण असतो? तर तो असतो राज्यपाल. महाराष्ट्रातील राज्य मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कुलपती कोण असतो? तर राज्याचा राज्यपाल असतो. राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? तर राज्यपालास कायदेशीर सल्ला ॲडव्होकेट जनरल म्हणजेच महाधिवक्ता देतो. कोण देतो मित्रांनो? महाधिवक्ता. आणीबाणीच्या काळात संसद किती वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते? तर आणीबाणीच्या काळामध्ये संसद मित्रांनो विधानसभेचा जो काही काळ आहे मित्रांनो 1 वर्ष वाढू शकते. किती वर्ष मित्रांनो? 1 वर्ष. म्हणजेच मित्रांनो राज्यामध्ये जर आणीबाणी चालू असेल तर विधानसभा जी आहे ती 1 वर्षाचा कालावधी वाढू शकते. खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभेचा जो काय अध्यक्ष असतो त्या ग्रहाचा सदस्य नसतो. कारण की मित्रांनो भारताचे जे काही उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणून मित्रांनो या ठिकाणी राज्यसभा हे उत्तर असणार आहे. कलम 370 कशाशी संबंधित आहे? तर कलम 370 हे जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित आहे. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत. मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? तर मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असते. राष्ट्रपतीच्या उमेदवारास निवडणूक लढताना किती रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागते? तर राष्ट्रपतीच्या निवडणूक लढविताना उमेदवारांना एकूण 15,000 रुपये अनामत रक्कम म्हणून हजर ठेवावी लागते किंवा जमा करावी लागते. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या किती वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते? तर म्हणजेच मित्रांनो MPSC राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना मित्रांनो 62 वर्षे त्यांच्या अधिकार पदावर राहतात. म्हणजे काय मित्रांनो राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या किती वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते? तर मित्रांनो वयाच्या 62 वर्षापर्यंत 62. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना वयाच्या किती वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते? तर मित्रांनो 65 वर्षापर्यंत अधिकार पदावर राहता येते. UPSCला विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता कर हा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन नाही? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? तर आयकर आहे मित्रांनो. कुठला आहे मित्रांनो? आयकर हा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन आहे. भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे? तर भारतामध्ये आतापर्यंत एकही वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आलेली नाही आणि आर्थिक आणीबाणी 360 कलमानुसार लावली जाते. घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे राष्ट्रपतींना अधिकार आहेत? तर घटनेच्या कलम 360 नुसार जी काय मित्रांनो आणीबाणी पुकारण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. म्हणजेच मित्रांनो आणीबाणी तिन्ही ज्या प्रकारचे जे काय आणीबाणी ते घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो राष्ट्रपतीला आहे. आणि मित्रांनो एखाद्या देशासोबत जर युद्ध घोषित करण्याचा किंवा ते युद्ध समाप्त करण्याचा अधिकार म्हणजे घोषणा कोण करतो? तर तो करतो मित्रांनो राष्ट्रपती करतो. कोण करतो मित्रांनो? राष्ट्रपती करतो. म्हणजे एखाद्या देशासोबत युद्ध करायचं किंवा त्या देशासोबत युद्ध रद्द करायचं हा अधिकार म्हणजे हा
घोषणा कोण करू शकतो, मात्र राष्ट्रपती करू शकतो. मात्र मित्रांनो हा राष्ट्रपती फक्त घोषणा करू शकतो. मात्र मित्रांनो त्याची जे काही घोषणा किंवा हे निर्णय पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार घेणे हे बंधनकारक आहे. हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो पहा, राष्ट्रपती हा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो भारतीय राज्याच्या घटना कलम 72 नुसार राष्ट्रपती हा तुमची जी काय फाशीची शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी रद्द करू शकतो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार प्राप्त झालेला